जूनचा पहिला आठवडा संपत आला तरीही मान्सूनचा पाऊस अद्यापही दाखल झालेला नाही. मर्ग नक्षत्र लागला तरीही मान्सूनचा पाऊस नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्याकडे पाणी उपलब्ध आहे असे शेतकरी जे आहेत ते आता पेरणीची लगबग करत आहेत. मी असाच एका शेतावरती आहे. आपण बघतोय की ह्या शेतकऱ्याकडे जे आहे पाणी उपलब्ध आहे आणि या शेतकऱ्यांनी जे आहे ते स्प्रिंकलरच्या साहाय्याने शेतीची ओलावा म्हणजे जमिनीत ओलावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि ह्या जमिनीमध्ये ओलावा निर्माण झाल्यानंतर कुठेतरी पेरणी करता येईल या आशेने जे आहे ते शेतकऱ्यांनी अशा प्रकारे तुषारद्वारे जे आहे ते आता काळी जमीन भिजवायला सुरुवात केलेली आहे. खरं तर शेतकऱ्यांना जी आहे ती आता मान्सूनच्या पावसाची आस लागलेली आहे. पेरणीचे दिवस आहेत, मात्र कुठेतरी मर्ग नक्षत्रात पेरणी होईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. मात्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी काल आवाहन केलं की 15 जूनपर्यंत कुणीही पेरणी करू नये. म्हणूनच की काय शेतकरी जे आहेत ते आता पाणी उपलब्ध आहे अशा शेतकऱ्यांनी जे आहेत ते शेतामध्ये तुषार लावून जे आहे ते जमिनीमध्ये ओलावा आणण्याचं काम केलं आणि ह्याच जमिनीमध्ये ओलावा आल्यानंतर शेतकरी या बेडवरती सोयाबीन असेल, कापूस असेल, त्याचबरोबर हळद असेल अशा विविध पिकाची लागवड करणार आहेत. एकंदरीत आपण पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांना जे आहेत ते खरीपापूर्व आंतरमशागतीचे कामं आटोपलेले आहेत. मात्र आता कुठेतरी पावसाची प्रतीक्षा आहे. मान्सूनच्या पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. मात्र अद्यापही मान्सूनचा पाऊस पुढचे 8 दिवस नसल्याचं बोललं जात असल्याने शेतकरी जे आहेत ते शेतकऱ्यांच्या पेरण्या ज्या आहेत ते विलंब होण्याची शक्यता आहे. कॅमेरामन साईनाथ शिंदेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.